संभाजीराजे छत्रपती हे विशाळगडाकडे रवाना होणार आहेत आणि त्याआधी ते देवीच्या दर्शनासाठी पोहोचल्याचं पाहायला मिळतं। ही दृश्य आपण पाहतोय। तर ही दृश्य आपण पाहतोय संभाजीराजे छत्रपती हे देवीच्या मंदिरामध्ये अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर ते आता विशाळगडाकडे रवाना होत आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह ते विशाळगडावरती जाणार आहे। विशाळगडावर जे अतिक्रमण झालं त्याच्या विरोधातली मोहीम आता संभाजीराजे छत्रपती यांनी हाती घेतल्याचं पाहायला मिळत आहे। तर संभाजीराजे छत्रपती यांची ही थेट दृश्य आपण पाहतोय। देवीच्या दर्शनासाठी ते आता पोहोचलेले आहेत। देवीला मनोभावे नमस्कार केल्यानंतर आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह संभाजीराजे छत्रपती विशाळगडाकडे रवाना होणार आहे। विशाळगडावर सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात आलाय। कोणतीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। तर विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले। कुलस्वामिनी तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी आता ते पोहोचलेले आहेत। तर या दर्शनानंतर ते किल्ले विशाळगडावर जाणार असून आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह ते आता या दौऱ्याला सुरुवात करतायत। ही थेट दृश्य आपण पाहतोय कोल्हापुरातील। सध्या विशाळगडाच्या परिसरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। तर संभाजीराजे छत्रपती यांनी हे आंदोलन आता हाती घेतल्याचं पाहायला मिळतं। विशाळगडावर जे अतिक्रमण झालं त्या अतिक्रमणाच्या विरोधामध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी आता आक्रमक भूमिका घेतली। आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह देवीचं दर्शन झाल्यानंतर आता ते थेट विशाळगडाकडे रवाना होणार आहेत। संभाजीराजे छत्रपती यांची ही थेट दृश्य आपण पाहतोय। कोल्हापुरात कुलस्वामिनी तुळजाभवानीचं दर्शन घेऊन ते आता किल्ले विशाळगडासाठी रवाना होत आहेत। आपल्या शेकडो समर्थकांसह ते आता रवाना होत आहेत। विशाळगडावर जे अतिक्रमण झालं त्या अतिक्रमणाच्या विरोधात संभाजीराजे छत्रपती यांनी आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी या दौऱ्याची घोषणा देखील केलेली होती। त्या अनुषंगाने आता त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होते। कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतल्यानंतर आता त्यांचा हा ताफा विशाळगडाच्या दिशेने रवाना होणार आहे। विशाळगडावर जे अतिक्रमण झालं त्या अतिक्रमणाच्या विरोधात संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारचे देखील कान टोचलेले होते। त्यानंतर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली। सध्या विशाळगडावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।